राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरे पुन्हा एकदा वादात सापडले। बाबूराव चांदेरे यांनी भर दिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केल्याचं समोर आलंय। या मारहाणी प्रकरणी बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे। जमिनीच्या वादातून चांदेरे यांनी विजय रौंदळ यांना चापट मारत उचलून आदळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। दरम्यान ज्या ठिकाणी बिल्डरशी वाद झाला त्या ठिकाणी चांदेरे पोहोचलेले। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, अखेर हा गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय, काय नेमकं घडतंय या प्रकरणात? हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला होता त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। हा मार्ग बघतोय आपण, मार्गाच्या पलीकडे म्हाळुंगेचा भाग येतो आणि अलीकडे सूसचा भाग येतो आणि याच ठिकाणी आता अजित पवारांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरे हे आता या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर तुमच्याकडं कबड्डीचं एक पद सुद्धा आहे आणि अगदी तुम्ही कबड्डी सारखंच त्या बिल्डरला उचलून फेकलं। नमस्कार, माझं नाव बाबूराव दत्तोबा चांदेरे। जो कालचा प्रकार घडलेला आहे या संदर्भामध्ये ज्या टीव्हीला ज्यांनी बातम्या प्रसारित केल्या आणि ज्यांनी केल्या नाही, ज्यांनी केला त्यांचा मी सुरुवातीलाच निषेध व्यक्त करतो। कारण प्रोटोकॉलप्रमाणे एखादा इन्सिडेंट घडला आणि ज्याच्या विरुद्ध बातमी दाखवायची असेल तर त्याची बाईट घेणं हे क्रमप्राप्त राहतं। आम्ही तेच घेण्यासाठी तुमच्याकडे आलोय, कालपासून संपर्क पण तुम्हाला आधी दाखवलेलं आहे। हां, तर तुम्ही पहिली माझी बाईट घ्यायला पाहिजे होती आणि दोन्ही बाईट संगच दाखवायला पाहिजे होते, असं माझं प्रामाणिक मत आहे। आज हे सर्व सांगत असताना सूस म्हाळुंगे या परिसरातील नागरिकांनी ही दुर्गंधीमुळं या परिसरामध्ये ड्रेनेज लाईन असावी ह्यासाठी मला सातत्याने मागणी केली आणि त्याच्यामध्ये आपण ड्रेनेज लाईनचं बजेट टाकून दिलं आणि हे बजेट टाकल्यानंतर गेले 8 दिवस झाले हे काम चालू असताना त्यांनी ठेकेदाराला आणि माझा ज्युनियर इंजिनियर दीपक लांडे याला धमकावण्याचा प्रयत्न केला, त्याला काम करून द्यायना। शेवटी मी या ठिकाणी आलो, ते ग्रस्त या ठिकाणी आले। ते ग्रस्त आल्यानंतर मी त्यांना विनंती करत होतो की साहेब, हा आपल्या जीवनमानाचा प्रश्न आहे, नागरिकांच्या जीवनमानाचा प्रश्न आहे। 31 मार्चला हे बजेट लॅब होऊन जाईल, तर माझी विनंती राहील तुम्ही हा नाला करू द्या। त्या नेमकं कशावरनं वाद चालू आहे तुमचा, जे इथं आता आपण आलोय या ठिकाणी, तर इथं दाखवा तरी नेमकं काय झालंय? वाद साहेब काहीच नाही, फक्त जाणून बुजून कामं अडवायची आणि डेव्हलपमेंटला अडवं यायचं आणि माझ्या नावाची कुठंतरी बेकारी करायची, ह्या उद्देशांनी त्यांनी केलेला हा उद्योग आहे। आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, 26 जानेवारीला सकाळी या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांनी मला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु मी झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला असल्यामुळं त्यांचा माझा संपर्क होऊ शकला नाही। दादांनी माझ्या मुलाशी संपर्क साधला, मुलाला सांगितलं आणि 1 तासा 2 तासाच्या फरकाने दादांचा माझा संपर्क झाला। दादांनी मला त्या ठिकाणी खूप समजून सांगितलं आणि परंतु चांदेरे साहेब, तुम्ही अगदी उचलून फेकले त्यांना, हे शोभतं का? म्हणजे एखादे लोकप्रतिनिधी तुम्ही आहात, तुमच्याकडे लोक कुठल्या अपेक्षेनं बघतात, तुम्ही एक आदर्श म्हणून त्यांच्यासमोर ठेवलं पाहिजे। हा कुठला आदर्श तुम्ही ठेवलेला आहे? 1 मिनिट, हे त्यांनी सगळा बनाव केलेला आहे, फक्त ठराविक व्हिडिओ दिसतंय। मी सांगतो ना याच्यामध्ये ते आल्याबरोबर त्यांचा मॅनेजर आणि स्वतः विजय रौंदळ यांनी पोकल्यांच्या ड्रायव्हरला दगडी मारायला सुरुवात केल्यानंतर मी त्यांना सांगितलं, साहेब तुमच्यासारख्याला पोकल्यांच्या ड्रायव्हरला दगडी मारणं शोभत नाही आहे, तुम्ही त्यांना दगडी मारू नका, एक वेळेस तुम्ही मला मारा पण त्यांना तुम्ही मारू नका, ते कर्मचारी आहेत, त्यांना बोलून आणि त्यांना दगडी मारून काय उपयोग आहे। मी त्यांना विनंती केली आणि फक्त मी त्यांना धरायला गेलो तर आमच्या दोघांच्या झटापटीमध्ये आम्ही दोघंही पडलेलो आहे। आज तसं पाहिलं तर माझी जन्मतारीख 2/6/1960 आहे आणि त्यांना त्यांची जन्मतारीख विचारा बरं किती आहे म्हणून। त्यांनी फक्त बनाव केला की ज्येष्ठ नागरिकांना मारलं। अहो मी ज्येष्ठ आहे, मी 64 वर्षाचा आहे आत्ता। आणि तुम्ही ज्येष्ठ आहात, बरोबर आहेत, परंतु तुम्ही अशा पद्धतीनं हे वागणं हे शोभतंय का, असा प्रश्न आहे सगळीकडे। कारण तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत सगळीकडे। नाही, प्रतिक्रिया कशा उमटतात याच्यापेक्षा
त्यांना शोभलं का त्यांनी दगडी मारल्या पोकल्यांच्या ड्रायव्हरला, माझ्या कर्मचारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दगड घेऊन मागं लागणं, त्यांना शिवीगाळ करणं, त्यांना शोभलं का हे? मी फक्त त्यांना धरायचा प्रयत्न केला, अनाधावाने आम्ही दोघंही पडलेलो आहे. व्हिडिओत ते पडलेले दिसत आहेत. नाही मी पण पडलेलो आहे साहेब, आम्ही दोघंही पडलेलो आहे. आणि पडल्यानंतर त्यांना खाली जमिनीवरचा दगड, त्यांचं जरा थोडं केस गेलेलं असल्यामुळं त्यांना जमिनीवरचा दगड लागलेला आहे. मी मारायला काय मूर्ख आहे का त्यांना? तुम्ही मला सांगा ना. चूक कुणाची दिसते आता यामध्ये व्हिडिओ बघता? तसं जर पाहिलं तर त्यांची पण चूक आहे. आम्ही दोघं त्या ठिकाणी, मी त्यांना समजून सांगत होतो की साहेब तुम्ही ह्या गोष्टी करू नका, विकास कामाला तुम्ही आडवं येऊ नका. आज ह्या परिसरामध्ये त्यांची 100 एकर जमीन आहे साहेब. आणि मी त्यांना म्हणतोय ना साहेब, तुमची एवढी मोठी जमीन असताना प्रत्येक टायमाला तुम्ही विकासाला आडवं येत आहे. पाठीमागं सुद्धा साहेब हा रोड करताना जवळपास 2 कोटीचं आमचं बजेट PMRDचं, 3 वर्ष त्या माणसाने रस्ता करून दिला नाही. त्यावेळेस सुद्धा PMRDचा अधिकारी तिडके नावाचा, त्यांना जाऊन तुम्ही विचारा. त्यांची चूक आहे म्हणताय, तुमची पण चूक आहे म्हणजे? आमच्या दोघांची पण चूक आहे असं मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. आमच्या दोघांची पण चूक आहे त्याच्यामध्ये. आज दोघांनी राग अनावरण करायला पाहिजे होता, त्यांनी पण आणि मी पण. मी एकदम स्पष्ट, मी बनवबनी अजिबात करणार नाही साहेब. काय मी जे आहे ते स्पष्ट बोलतोय तुम्हाला. कारण मला फक्त एक तळतळ कुठं वाटती की एखादं जर विकासाचं काम चाललं असेल तर ते कुणी अडवू नये ह्या मताचं मी. विकास काम चालू असेल तर ते अडवू नये, परंतु हा प्रकार तुमच्यासोबत पहिल्यांदा नाहीये. ह्याच्या आधी पण एकदा रिक्षा चालकासोबत तुमचं घडलेलं होतं. एकदा जे तुम्ही कबड्डीचे पदाधिकारी आहात तिथं पंचासोबत पण घडलं. एवढा संताप काय येतो तुम्हाला? सांगतो. रिक्षा चालकाचा जो प्रकार घडला त्या टायमाला साहेब, या परिसरामध्ये कोणत्या चौकामध्ये जर वाहतूक तुंबली किंवा ट्रॅफिक जाम झाली तर मी त्या ठिकाणी थांबून वाहतूक सुरळीत करीत असतो. माझ्या ड्रायव्हरला आता पण तुम्ही विचारा, मी 2-2, 3-3 तास त्या चौकात थांबतो आणि ती ट्रॅफिक दुरुस्त करायचं काम करत असतो. आता राहिला कबड्डीचा प्रश्न. कबड्डीचा प्रश्न साहेब असा होता की फक्त माझे विरोधक आहेत ना, ते चुकीच्या पद्धतीने तुमच्याकडे बातम्या पसरवतात. तो इन्सेट साहेब असा होता की पंचांनी दिलेला निर्णय पुणे जिल्ह्याच्या बाजूनी विरुद्ध निर्णय दिला आणि मी खाली गेल्यानंतर तो पंच निर्णय बदलायला लावला. मी म्हणलं मला तो निर्णय बदललेला अजिबात आवडणार नाही. मी या राज्याचा कबड्डीचा सेक्रेटरी आहे. पुणे जिल्ह्याची अहमदनगरची मॅच चाललेली आहे. शिडो आजही तुम्ही त्या मॅचचा बघा. परंतु जर त्या पंचांनी निर्णय चुकीचा दिलाय तर त्याची सुनावणी वेगळी आपल्याला घेता आली असती, तिथं त्यांना बोलता आलं असतं. तुम्ही थेट त्या मैदानावरती. पंचांना मी एक शब्दाने बोललेलो नाही साहेब. मी बोललो, माझ्या कार्यकर्त्याला बोललो की पंचांनी दिलेला निर्णय मान्य करायचा आणि पुढे जायचं. तुम्ही रिक्षा चालकाचा म्हणताय की तिथं तो रिक्षा चालकाचा, पण तुम्ही तिथं मग हात उचलणं योग्य आहे का? तिथली वाहतूक व्यवस्थित करणं बरोबर आहे? पहिली गोष्ट हात, हे बघा साहेब, हात कुठल्या प्रकारचा उगारला जात नाहीये. आज तुम्ही जर एखाद्याला बाजूला घे म्हटलं तर हात उगारला असं होत नाही ना. काय आम्ही चौकात 4 तास, आता तुम्ही समजा ह्या बाबतीत मला तुम्ही सांगताय, आता सुद्धा मी मेन रोडला उभा आहे. मेन रोडला माझं काम चाललेलं आहे. तिथं एक जण आला, म्हणला हे काम बंद करा. चंद्रकांत काळभोर माझ्याबरोबर होता. मी आता तिथं गेलो, त्याला कोणतरी सांगितलं की हे काम बंद करायला लाव. तिथं गेल्या तो म्हणला साहेब काय नाही, तुम्ही आल्या ना काम चालू करा. आज ह्या परिसरामध्ये साहेब माझी ख्याती अशी आहे की मी रोडला 5-5, 6-6 तास उभा राहून काम करून घेतो. तुम्ही एकदा कधी पण पाहायला या आणि कुठल्या सोसायटीच्या वर्गाला विचारा, कुठल्या पण, माझी स्वतःची काम करण्याची पद्धत काय आहे. आता हा सोसायटीचा वर्ग आलाय, त्यांना विचारा कुणाला पण बरं परिस्थिती काय आहे. माझा ड्रायव्हर इथं असेल बघा, त्याला तुम्ही का हा ग्रस्त त्याशी इथं समोर होता त्याला विचारा. आता पक्ष कारवाई करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलतंय, तयारी आहे तुमची? नाही, मला जे काय पक्षाने आत्तापर्यंत दिले ते अजितदादामुळे मिळालेलं आहे. आणि अजितदादाला माझ्या विरुद्ध जो काही निर्णय घ्यायचा तो पूर्ण अधिकार असल्यामुळं तयारी आणि न तयारीचा विषय येत नाही आहे. मला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की अशा चुकीच्या गोष्टी मी कधी खपून घेतला जाणार नाही. वेळ आले तुला मी पक्षातून बंडतर्फ करेल. तयारी आहे तुमची बडतर्फ? नाही, तो त्यांचा निर्णय, ते अजितदादा जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. आता पोलीस कारवाई जो कायदेशीर, आज तो त्या ठिकाणी सांगतोय की मीडिया लय झालं, हे असं झालं, ते तसं झालं, त्यांच्या 307च झाली पाहिजे. अरे बाबा, जर 307चं तुला दुखापतच नाही तर 307 होण्याचा प्रश्न येतो कुठं? जो गुन्हा दाखल होईल त्याला माझा रीतसर जामीन दिला जाईल. माझं स्टेटमेंट मी अजून दिलेलं नाही तिथं. तुम्हाला चूक मान्य आहे? चूक कशी मान्य करता येईल? मी चूक मान्य कसा म्हणतात? मी पण उद्या क्रॉस चेक कंप्लीट केली तर पण मी नाही कंप्लीट करत बसलो साहेब. मला विकासाची कामं करायच्यात. आज हा राग, हा मांग असतो, तो आवरायचा असतो. काय उद्या समजा त्यांची मला इथं गरज लागली, त्यांना मला बोलावंच लागेल ना. यापुढे थोडं सबुरीनं घ्याल म्हणजे? तुम्ही सबुरीने घ्या म्हणजे मी सबरीनेच घेतो साहेब. काय पण लोक माझा त्याचा विपरास करतात, ह्याचं मला दुःख वाटतं.
तर जे व्हिडिओमध्ये दिसतंय ते चुकीचं दाखवण्यात आलेलं आहे, हा बनाव करण्यात आलेला आहे असं या ठिकाणी बाबूराव चांदेरे म्हणतायत. बाबूराव चांदेरे म्हणतायत की समोरच्या व्यक्तीनं सुद्धा त्यांच्यावरती हात या ठिकाणी उगारलेला आहे. खरं तर गुन्हा दाखल झालेला आहे, पोलीस चौकशी केली जाते, पक्षांतर्गत सुद्धा कारवाईचे संकेत देण्यात आलेत. कॅमेरामन विजय राऊतचं नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.